नमस्कार, मी सुप्रिया सगळ्यांना स्वागत करतोय. आज आपण आहोत विश कट्टा टॉक शो. मी सगळ्यांना स्वागत करतोय. आज आपल्या बरोबरीने दोन असे खेळाडू, दोन असे क्रिकेटर जोडले गेलेत. त्यांनी पालघर तालुका क्रिकेटसाठी खूप चांगला क्रिकेट खेळलाय, गावासाठी चांगला क्रिकेट खेळलाय. असे दोन खेळाडू पहिले आमचे गेस्ट आहेत अंकुश भोईर आणि त्यांच्या बरोबरीने विकी भोईर. दोघांचं मी सहज स्वागत करतो विश कट्ट्यावर. अंकुश, कसं वाटतंय विश कट्टा टॉक शो मध्ये आल्यावर? कसं फील झालं? खूप चांगलं वाटतंय. काहीतरी नवीन आम्हाला पाहावं वाटतंय आणि खूपच चांगलं वाटतंय. देखील थोडंसं वाटलं. पहिल्यांदाच पालघर तालुक्यामध्ये विश कट्ट्याचे होत आहे, इंटरव्ह्यू होत आहे, तर खूप चांगलं वाटतंय. अशी संकल्पना खूप कमी असतात, परंतु चांगला संकल्पना असं म्हणावं लागेल. अंकुश, क्रिकेट बद्दल आपण माहिती घेणार आहोत, जीवनामध्ये काय घडामोडी त्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर अंकुश, क्रिकेट अंडरग्राऊंड क्रिकेट पालघर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. तुमची सुरुवात कुठल्या वर्षी कुठल्या संघापासून झाली? खरं तर आमची सुरुवात 2003 पासून झाली. कारण की आम्ही लहान छोट्या मोठ्या टुर्नामेंट खेळायच्या. स्कूल पासून आम्ही स्टार्ट केलं. संघाचं नाव? आमच्या संघाचं नाव होतं पहिलं बालवीर पंचाली. अच्छा. हा, तर आम्ही तिकडनं स्टार्ट केलं, ते आजवर खेळतात. विकी, तुझी सुरुवात कुठून झाली? गावातून की गावातूनच झाली, संघाचं नाव? वनमॅनची मधूनच झाली. म्हणजे वनमॅनची पंचायत. वनमॅनची पंचायत या नाव मी येणार होतं. बालवीर पंचाळी संघाकडून ती सुरुवात केली अंकुश. त्यानंतर बघता बघता तो संघ, मला असं आठवते, रेड टी शर्ट मध्ये वनमॅनची पंचायतचं नाव आला. स्वर्गीय सुनील म्हात्रे, योगेश म्हात्रे, चेतन म्हात्रे, अंकुश भोईर असे खेळाडू होते. त्याबद्दल काही जानकारी भेटली? नाही, खरंच पूर्वीच आमचा संघ जे होते एकदम बलाढ्य होतं. कारण की आम्ही सुरुवात केली होती आणि स्वर्गीय सुनील बद्दल सांगायला गेलो तर काय, पूर्वी आमच्याकडे बाईक नव्हती का कोणाकडे सायकल नव्हती. तर साध्या परिस्थितीत सर्व पोरं, आणि त्या परिस्थितीनुसार आमच्याकडे डमडम आणि रिक्षावाला सुनील म्हात्रे. आज तो आमच्यात नाही, पण खरं तर केळवा सांग, मायकोप सांग, उनबाट सांग अशा लांब लांब गावांमध्ये नेणारा हा सुनील म्हात्रे. त्यापासून आमचं संघाला खरी सुरुवात झाली. आणि सर्वप्रथम तर आम्ही सुरुवात उनबाट या गावापासून केली. आणि उनबाटमध्ये तेव्हा नाव होते, म्हणजे भरपूर संघाचे नाव होते. पॅराडाईज सांग, TTS सांग, दहिसर सांगा, बिरवाळी संघा, एकदम बलाढ्य संघ होते. आपला एक या धनसार संघ पण सांगू शकतो, आणि सरावळी संघ पण, एनबी टेबल, असे भरपूर संघ होते. खूप बलाढ्य संघ होते. आणि त्या टायमाला वारंवार 2 वेळा फायनल मारली होती TTS या संघाने उनबाटमध्ये. आणि उनबाटमध्ये 2 वेळा फायनल मारल्यानंतर फर्स्ट राऊंड आमचा TTS सोबत होता. आणि इतक्या चांगल्या संघाला आम्ही पराभूत केलं होतं. पहिल्याच फेरीमध्ये पराभूत. आणि ऍसिफ सारख्याचा म्हणजे नाव म्हणजे एकदम फेमस, तो क्रिकेटचा राजा, म्हणजे आज पण देव माणूस आहे, आज पण त्याचं नाव आहे. तो राजा माणूस होता क्रिकेटचा. तेव्हा त्याची विकेट मी काढली होती स्वतः. आणि विकेट काढल्यानंतर आम्हाला 12 बॉलमध्ये फक्त अवघे 8 रन्स पाहिजे होते. आणि त्या टायमाला लाईटचा भरपूर प्रॉब्लेम होता. लाईट गेली आणि आम्हाला एवढेच रन पाहिजे होते. पण त्यांच्या उनबाट गावाचा त्या टायमाला सरपंच कोण होता माहिती नाही. त्या सरपंचाने त्या टायमाला जनरेटर मागून ती मॅच स्टार्ट केली. कुठल्या गोष्ट आहे ही? 2006ची गोष्ट आहे. त्या टायमाला असं इक्विपमेंट आणणं खूप कठीण होतं. हा, भरपूर कठीण होतं. पण त्या टायमाला 3 वेळा हॅट्रिक फायनल मारल्या असती TTS संघाने, तर सरपंच आणि ग्रामपंचायत गावातर्फे त्यांचा सत्कार होता TTS संघाचा हॅट्रिक फायनलला. पण त्या संघाला रोखणारा म्हणजे कसं, एक सांगायला गेलं वेस्ट इंडिज आणि इंडिया असं वर्ल्ड कपचं 1983 ची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि खरोखर म्हणजे त्यांनी त्या टायमाला जनरेटर मागून आम्ही मग त्यांना TTS संघाला हरवलं. आणि फायनलला केलवा, तेव्हा केलवाचं नाव होतं जर्मन केलवा, चेतन दादाची टीम. त्या टीम, त्या तिकडनं आम्ही फायनलला पोहोचलोय. आणि फायनलला आम्ही केलवा सोबत पराभूत, मोठ्या संघाला पराभूत करून पहिली स्पर्धा तुम्ही खेळताना फायनलमध्ये पोहोचला. चांगला सुरुवात खूप चांगली, खूप सुरुवात चांगली. आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडला आम्हाला, म्हणजे सेकंड टुर्नामेंटला आपला इथे टुर्नामेंट व्हायची कुडण येथे. कुडण येथे पहिल्या दिवशी पॅराडाईजचा संघ काहीतरी 10 का 12 संघामधून फायनलला पोहोचला होता. आणि आम्ही त्या टायमाला 49 संघामधून फायनलला पोहोचलो होतो पॅराडाईज सोबत, सेमीफायनलला. आणि सेमीफायनलला आम्ही पॅराडाईज सोबत हारलो.
म्हणजे आमची सुरुवात होती. सुरुवात चांगली झाली. वन मॅन शो पण नाव हा. वन मॅन शो होता. आणि तेव्हा आमचे क्रिकेटर सांगितले तर उत्तम सांग, चेतन सांग, योगेश सांग, रोहन सांग, समीर सांग, प्रीतम सांग, संदीप सांग असे आमचे प्लेअर होते आणि वन मॅन शो संघ होता. 2005-6 वर्षापासून तू क्रिकेट खेळतोय. खेळाडू तर खेळत नाहीत. स्वर्गीय सुनील म्हात्रे तुम्ही सांगितलं, उल्लेख केला. खरोखर चेतन आहे, योगेश उत्तम खेळत नाही, पण तुम्ही आजवर संघाला टिकून ठेवलाय. याबद्दल काय सांगा? खरं तर काय माहिती आहे का, म्हणजे मी पण क्रिकेट सोडणार होतो मध्यंतरमध्ये आणि विचार करणार होतो की मध्यंतरमध्ये कुठेतरी चांगलं जॉब करावं. क्रिकेट काय नसतं, अच्छा. क्रिकेटच्या नंतर काहीतरी आपली परिस्थिती. हा. आज माझे जे क्रिकेटर गेले ते परिस्थितीनुसारच गेले. Yes. कारण की कोणी घरदार लग्न झाल्यानंतर शेवटी परिस्थितीनुसार माझे क्रिकेटर गेले हा. आणि मी पण तेच विचार केलं. पण विचार केलं असं की 1-2 वर्ष जो क्रिकेट बंद करतोय हा. त्याला तिसऱ्या वर्षी ती इज्जत भेटत नाही नाही भेटत. आणि स्वतःच आपलं मन दुखून डाऊन होतात आपण आणि मग परत त्या क्रिकेटला जोडत नाही. बरोबर. तर सर्व मित्रांना हा संदेश देतो की क्रिकेट कधी सोडू नका. चांगली चांगली पोरं जोडत जा. Yes. आपण ठीक आहे, आपण पहिले स्लिम होतो, तब्येती वाढतात, ठीक आहे, माझ्यानुसार मी सांगतोय माझी तब्येत वाढलाय, पण ती आजवर ग्राउंड मध्ये हिंमत घेऊन उतरतोय. Yes. कधी पोरांचं मला हे नाही की तू फिल्डिंग नाही करत. हा. माझं क्षेत्ररक्षण आजही चांगलं आहे Yes, yes. आणि मी बॉलिंग पण चांगली टाकतोय. असं नाही की चांगली नाही टाकत, बॉलिंग चांगली टाकतोय आणि सर्व पोरांना घेऊन चालतोय. त्यांचं मत ऐकतोय. भले माझे पूर्वीचे दिवस गेल्यात, पण आता पोरांना सर्वांना घेऊन चालतोय मी, पण त्यांचंही तितकंच ऐकतोय. म्हणून माझी टीम माझ्यावर टिकलेली आहे. म्हणून सर्वांना संदेश एवढाच आहे की क्रिकेट कधी सोडू नका. क्रिकेटमध्ये टच मध्ये राहा. जर तुम्ही 1 वर्ष बसले आणि विचार केला की पुढच्या वर्षी खेळू, तो गेम त्याचा कधीच होत नाही. बरोबर. आपल्या समोर बघा तो गोट्यासारखा बेटेगावचा Yes. 1 वर्ष बसला बिचारा, त्याचा क्रिकेट किती चांगलं होतं. बरोबर. आज तो नाही आहे क्रिकेटमध्ये. बरोबर. आणि असे भरपूर प्लेअर गेलेले आहेत की 1 वर्ष बसला त्यांनी त्याचा क्रिकेटच संपलाय. बरोबर. म्हणून सर्वांना हा संदेश आहे क्रिकेटमध्ये टच राहा. विकी, वनमॅन पंचायत तू सुरुवात केली. अंकुश सारखा एक सिनियर खेळाडू तुझ्या संघामध्ये आहे जो लीड करतो, त्यांच्याबद्दल काय सांगेल, ज्याने खूप वर्ष क्रिकेट खेळले? अंकुश बद्दल बोलायला गेलं थोडं कमीच आहे, कारण की आजच्या दिवसाला सिनियर प्लेअर आमच्या टीम मध्ये एकच राहिलाय, अंकुश. आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलांना घेऊन चालतोय आणि टीम त्याच्यामुळेच आजपर्यंत आमची चाललेली आहे. म्हणजे याचा अनुभव खूप चांगला तुझ्या हो संघाला असतो. खूप. विकी, तुला मी प्रश्न विचारतो, जेव्हा तू सुरुवात केली क्रिकेटची, अंकुश तुझ्या संघामध्ये होता, ऍज अ बॅटर, ऍज अ प्लेअर तू आला, त्यानंतर मागील 2-3 वर्ष तू गोलंदाजी सुद्धा करतोय. बरोबर. हा बदल झाला कसा? बदल झाला म्हणजे आम्ही पहिले आगवण आणि पंचरी आमचा संघ एकत्र होता, त्याच्यामुळे आम्ही एकत्र खेळत होते. तेव्हापासून म्हणजे बॉलिंग वगैरे नाही भेटायची, पण फिल्डिंग आणि बॅटिंग साठी आपण होतो टीम मध्ये. बरोबर. मग त्याच्यानंतर अश्विनच्या नियमानुसार आमची टीम थोडी तुटली गेली, हा. म्हणजे आगवण संघ अलग झाला आणि आमचा पंचायत संघ अलग. बरोबर. मग त्याच्यानंतर आमच्या टीम मध्ये जरा बॉलरची पण कमी, बॅट्समॅनची पण कमी. मग ती जागावरून मग अंकुश बोलला का तुला बॉलिंग टाकायला लागेल. तर ठीक आहे बरं, टाकू आता. म्हणजे चांगलेच लागतं हा. बॉलिंग. मग तेव्हापासून सुरुवात केली आणि आता नवीन पोरं पण खूप सपोर्ट देतात बरोबर. आणि खेळायला येतात. थोडं बरं वाटते आता. अंकुश, क्रिकेट सुरुवात झाली, पण क्रिकेटबद्दल बोलतो, क्रिकेटमध्ये अशी कुठली स्पर्धा राहिली का की वन मॅन शो पंचायत संघाने गाजवली आणि तुझ्या गोलंदाजी करताना तो संघ विजय झाला, तिकडे चॅम्पियन बनला नाहीये, परंतु तो परफॉर्मन्स खूप चांगला राहिला संघाचा, अशी कुठली स्पर्धा तुला आठवते? खरं तर पहिला जे पूर्वी खेळायचो आम्ही, हा. तेव्हा म्हणजे आमचा जेव्हा जुना संघ होता तेव्हा आम्ही फायनल सातपाटीमध्ये मारली होती. बरोबर. तर त्याच्यामध्ये म्हणजे सर्व मिक्स एक प्रेमित म्हणून पोरगा होता, तो अचानक आला आमच्यामध्ये, अच्छा. इन्व्हॉल्व झाला. ते म्हणजे तेव्हा कसं मिक्स टीम असायची नो पॅकॅज. आणि तो त्याला कोणीच भाव नाही दिला. हा. प्रेमित पण आपल्यात नाहीये, बरोबर. पण तो आमच्यात आला आणि त्याने कमाल करून दाखवली. हा. तेव्हा आम्ही तिकडे फायनल मारली होती आणि माझी गोलंदाजी तिकडे खूपच चांगली पडली होती. अच्छा. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर हा शाकीर आता आहे हा. गेला. शाकीर, आम्ही सरावलीला मॅच लागली होती, 5 बॉल 5 बाउंड्रीज मारल्या होत्या मला अच्छा. शाकीरने. हा. 5 बॉल 5 बाउंड्री मारल्या होत्या आणि शेवटचा बॉल माझी टीम पूर्ण एकत्रित झाली. आणि ते 6 बॉल 6 कधीच अंकुश तू खाल्ल्या नाही, हा. तर तू एक वाईड बॉल टाक, नाही तर तू काहीतरी एक्स्ट्रा बॉल टाक, स्ट्राईक चेंज कर. येस. पण शेवटी किडे असतातच ना क्रिकेटचे. क्रिकेटचे किडे असतात. मी यांचं नाही ऐकताना माझ्या मर्जीने जो एक चेंडू टाकला
तिकडे मी शाकीरला बोल्ड काढलं. क्या बात आहे. बोल्ड काढलं, त्याच्यानंतर त्यांचा स्कोर डाऊन झाला आणि त्या स्कोर इतकं झालं होतं, फर्स्ट याला 5 बॉल 5 मारला होत्या. बरोबर. त्यांच्यानंतर आम्हाला स्कोर जिंकायला काहीतरी 30 का 35 रन्स आले. म्हणजे पहिल्या 5 बॉलला 20, हा, नंतरच्या 19 बॉलला फक्त 10. हा, तेवढे रन्स. मग आम्हाला 35-40 रन्स आले, ते आम्ही वन साइड काढले आणि ती फायनल मारली. म्हणजे एक गोल्डन बॉल असतो जीवनामध्ये, हा. टाकला असतो तो टाकला मी. क्या मी बात आहे. कोणाचंच नाही ऐकलं. 6 मारला तर मनाचा चालतं, ऐकला. पण मनाचं ऐकणार आणि माझ्या बॉलिंगला काहीतरी इज्जत देऊन मी विकेट काय काढला. कुठल्या तरी मोठ्या टाकलं. व्यक्तीने मनाचा ऐकतं तर हा, माझ्या मनाचं ऐकून मी तो बॉल टाकलाच. मारले तरी चालेलच. त्याचा दिवस असेल तर त्याचा, माझा असेल तर माझा. क्या बात आहे. खुश. हा. हे झाली क्रिकेट. आणि वनमॅन पंचाळी, मी आगवनच्या बद्दल उल्लेख केला, ठीक आहे, वेगळे झाले. परंतु मागील क्रिकेट विकी, मला वाटतं तू कमी सर्कल बाउंड्री खेळला असेल, परंतु अंकुश तू खूप जास्त सर्कल बाउंड्री खेळला. मागील आपण 12 वर्षाचा क्रिकेट पाहिला आणि आताचा क्रिकेटचा पाहिला, बदल काय राहिला दोघांमध्ये? बघ, खरं तर काय माहितीये का, बदल असं राहिलंय की आताच्या क्रिकेटमध्ये टायमिंग भरपूर वाचतोय. येस. आणि पूर्वीच्या क्रिकेटमध्ये टायमिंग भरपूर लेट चालायचा. बरोबर. कारण प्रथम मॅच लागायची 12 वाजता, हा. तर पूर्ण रात्र ठीक आहे, मजा असायची, हा. सर्व फ्रेंड लोकांना भेटायची. प्रत्येक टीम आपण असं समजायला की ही दुश्मन आहे. Yes. प्रत्येक टीमच्याकडे जायचं, भेटायचं, एन्जॉय करायचं. आणि पैसे 4-4:30 वाजतात आणि सेकंड राऊंड चालतोय. माहित. आणि मच्छर पण त्या टायमाला भरपूर होते. मच्छर खाऊन दिवस काढलेले आपण. आणि मग त्यांच्यानंतर 4-4:30 मॅच लागली का सेकंड राऊंड चालू व्हायचा आणि तोच आपला चेंडू एकच, तो त्याला हा. ग्रीप नसायचं. हा. मला भले ते 11-12 रन जाऊन दे, पण 2 ओव्हर मी माझ्या टीम मध्ये मीच टाकायचं. मागील 4 बॉलर 4 नव्हते. 6 ओव्हर होत्या, 4 बॉलर. हा, बरोबर. 6 ओव्हर, आता 4 ओव्हर 4 बॉलर. पहिले 6 ओव्हरचे मॅचेस सर्कल बाउंड्री मॅचेस मोठे व्हायचे. मोठे व्हायचे. आणि जर तू सांगितलं पहिला राऊंड 10 वाजता, 11 वाजता, दुसरा राऊंड सकाळी 4 वाजता, फायनल कमी किमान 9, कधी 10, 12 वाजायचे. म्हणजे उजेड व्हायचा आणि उजेड सूर्यामध्ये आपण घरी यायचो. घरी पण आजच्या क्रिकेटमध्ये वेळ बदललाय. 16 टीम, 8 टीमचा पॅनल आणि बॉल पण प्रत्येक इनिंगला नवीन बॉल. नवीन. क्रिकेटमध्ये बदल झाला, खूप चांगला बदल आहे की बदल व्हायला नको? खूपच चांगला बदल झालाय. कारण खरं तर आता जॉबसाठी पोरं जाऊ शकतात. पूर्वी जॉब करणारे कमी होते. अच्छा. आणि आताच्या डेटमध्ये म्हणजे जॉब करतात त्यांना एकदम इझी झालंय. Yes. पूर्वीचे बघा, म्हणजे क्रिकेटर, जे जुने क्रिकेटर सांगायला गेलो, एक अभय सारखा क्रिकेट तेव्हा गाजवलं होतं त्या टायमाला त्याने. अभय म्हणजे असा प्लेअर होता सातपाटीचा की त्याने गाजवलं होतं, गाजावाजा होता त्या काळामध्ये. पण काहीतरी कारणानुसार त्याला जॉब लागलं आणि त्याला क्रिकेट सोडावं लागलं. पण तो आज पण म्हणजे या क्रिकेटचा तो मान का करतोय की हा क्रिकेट पूर्वी असता तर आज माझा क्रिकेट लांब नाही गेला असतं. मी मागे पण बोललो की क्रिकेट पासून लांब गेला, त्याचे कुठेतरी स्टार बदलतात. क्रिकेट हा नेहमी चांगलं पाहिजे. तर त्यासाठी म्हणजे आजचं जे झालंय, आजच्या डेटमध्ये जे झालंय, असोसिएशन मी पण कार्याध्यक्ष आहे, तू पण सल्लागार आहे. तर कसं आहे, असोसिएशन मुले हे चांगलं झालंय. पण एक असोसिएशनला पण मी विनंती करतोय, हा मोठा संदेश आहे असोसिएशनला. आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 35-40 संघ, 50 संघ खेळतात. जर आपण आपल्या टीमचा विचार केला असोसिएशनने आणि आपलेच नियम मांडत राहिले आणि समोरच्या संघाने सांगितलं की असोसिएशन आपलाच करतोय आणि यानुसार जर त्यानेच इंट्राय केलं नाही तर आपल्या असोसिएशनला कोण इज्जत देणार? बरोबर. कारण इज्जत पहिले त्यांना द्या, संघांना इज्जत द्या. आपण असं नका समजू की आपण 4 संघ करू एकत्र, पुढच्या वर्षी 5 करू. मग पूर्वीचं क्रिकेट काय होतं, पूर्वी 9 पॅकर्स होतं, तेच चालू करावं लागेल. याच्यात राहिलं काय मग? त्यासाठी पहिलं आपल्या 40-50 संघ जर ते खेळतात त्यांनाच इज्जत द्या. ते जर खेळलेच नाही तर आपल्या असोसिएशनला कोण विचारणार आहे? विकी, आपण झाल्या आता पूर्वीचा क्रिकेट, सध्याच्या क्रिकेटमध्ये असं कुठली तुझी इनिंग्स राहिली जेव्हा तू चांगली खेळली आणि संघाला विजय करून दिला? एखादी कुठे? आपला अवधनगर मध्ये, आदित्य ग्राउंड. अच्छा. कुठल्या वर्षी, काय आठवतंय? 2022 मध्ये. अच्छा. चांगली इनिंग खेळला होता तिकडे. अच्छा. क्वार्टर फायनलला मी काय लास्ट ओव्हरला 19 रन पाहिजे होते. 5 रन ते मारले होते. 5 बाउंड्रीज मारल्या. म्हणजे खूप कमी क्षण असतात विकी जे आपल्या आठवण राहिली. विकी, अशी कुठली टुर्नामेंट राहिली जी खंत राहिल्या मनामध्ये आणि आपल्याला जिंकायची आहे? नवरंग चषक, धुळपूजा, राकेश परदेशी. अशी कुठली आवडती स्पर्धा, म्हणजे खूप चांगली तुला आवडते,
तुम्ही जिंको किंवा हरो एंट्री भेटली तरी पण ती आवडती स्पर्धा जी राहणार स्पर्धीय कुठली स्पर्धा आहे? आता अल्ललीला टुर्नामेंट झाली यावर्षी. अच्छा, अल्लाली चषक. हा, अल्लली चषक. अंकुश, तुझी कुठली आवडती स्पर्धा? आवडती स्पर्धा पॅराडाईज बोईसर. पॅराडाईज तिकडे असं वाटतं की एकदा फायनल मारावी, अजून मारली नाही. नाही मारली. होईल. चांगला तुम्ही जशा पाच cricket खेळताय 5 वेळा आम्ही हरलेत सेमीफायनल तिकडे हा, पॅराडाईजला पॅराडाईज. 5 वेळा. 5 वेळा. म्हणजे 2 वेळा क्वार्टरला. अच्छा, 7 वर्षामध्ये लगातार म्हणजे आम्ही कधीच फर्स्ट राऊंडला गेलो नाही बाहेर. म्हणजे टॉप 8 Top eight मध्ये आहे टॉप आम्ही. 8 टॉप 4 चालू, म्हणजे टॉप 2 कधी ते कधी आमचं चॅम्पियन स्वप्न आहे. म्हणजे पुढच्या वर्षी होऊ शकतं. आपण बापाकडे नक्कीच अरे, बाप्पाचं नाव आलं. अल्लली पण एक स्वप्न आहे, नवीन स्वप्न अंकित दादाने तयार केलं. Yes, yes. पण पॅराडाईज हे मानाचा वर्ल्ड कप जुना आहे, तो मानाचा वर्ल्ड कप जुनं ते सोनं आहे. तिकडे आम्हाला सोनं करायचं आहे. नाही, बाप्पांचं आश्वासन आहे की बाप्पांचं नाव घेतं बाप्पांचे विचारेल की गणपती मंडळ सुद्धा तुमचं आहे. हा, गणपती मंडळ जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली, किती लोक होते, गावांचा प्रतिसाद कसा होता? आणि गणपती म्हणजे हा मानाचा असतो, कारण की त्याला जेव्हा आपण गणपती स्थापित करतो खूप सारे विटंबना असतात, खूप सारे कारण असतात, ते पूर्ण पाडून तुम्हाला ते बसवावं लागतं. त्या प्रकारे कसं झालं? खरं तर 4-5 वर्ष झाले. म्हणजे माझे फ्रेंड आहेत विश्वास संघ, आपल्या बिरू चरपाड्याचा विश्वास संघ, गावातली पोरं संघ, एक जयंतरे म्हणून आहे. अच्छा, हे मला नेहमी 4-5 वर्ष सांगायचे की अंकुश सर्व आहे तुमच्या गावामध्ये सार्वजनिक गणपती का नाही, अच्छा, आणि हे बसवायलाच पाहिजे. अच्छा. पण खरं तर मी माझ्या मामाकडे हे सर्व सण साजरे करायचा. बरोबर. काही कारणास्तव जाणं येणं मामाकडे बंद झालं. अच्छा, तर 1 वर्ष अचानक, म्हणजे 1 वर्ष मी गेलोच नाही मामाकडे. अच्छा, तिकडेच माझे स्वप्न असायचे. अच्छा. खरं तर आठवणीचे क्षण मन भरून आलाय ओके. बापांचं नाव काढलं तर. अच्छा, तर मला माझ्या पोरीने साहजिक विचारलं की पप्पा सांगते गणपतीला यावर्षी आपण कुठेच नाही, आम्ही रात्रभर झोपून काढलं. दरवर्षी आम्ही मामाकडे जायचो, यावर्षी कुठेच नाही. तर मी बोललो हा, आपण गेलो नाही यावर्षी, बघू पोरी, काहीतरी पुढच्या वर्षी करू. मग हे विचार मनात आले की आपण जरी कुठेतरी संस्कार नाही केले हा. तर मग पुढे आपली पुढच्या पोरं मला पिढीला- काय करणार, बरोबर. पुढच्या पिढी तर मग असंच बसून हे करणार. बरोबर. त्याच्यानंतर आमची मीटिंग झाली. त्यांच्यानंतर मीटिंग मध्ये गणपती बसवण्याचं ठरवलं, आणि गावकऱ्यांच्या सर्व मीटिंगनुसार सर्व लोक जमल्यानंतर अध्यक्ष कोण निवडायचं तर काय माहिती नाही, बापांची कृपा होती, अध्यक्ष मलाच निवडलं. अच्छा, मंडळाचा अध्यक्ष मला निवडलं, आणि अध्यक्ष निवडल्यानंतर आम्ही पहिला वर्ष एवढा थाटामाटात साजरा केला. पूर्ण गावकऱ्यांचा सपोर्ट, आणि अच्छा. खूप म्हणजे आनंदी आनंद, अच्छा. सर्व ठिकाणी आनंदी आनंद. आणि आता 2nd वर्ष पण आहे. युसुफबाई, तुम्हाला पण आम्ही नक्की बोलू, नक्की, नक्की, कारण नक्की. कॉमेंटेटर साठी आम्ही काकाला बोलवलं होतं नक्की, मागच्या वर्षी. हा. यावर्षी तुम्हालाही बोलू. नक्की, नक्की, खूप मजा असतं. नक्की, नक्की. आमचा पूर्ण समाज एकत्रित असतो, या कारणाने समाज चांगली एकत्रित गोष्ट. झालाय. गणपती बाप्पा तर आल्यात, पण आज आमचा समाज एकत्रित आहे नाही, चांगली गोष्ट गणपती आहे. बाप्पामुळे. म्हणून आम्हाला खूप आनंद आहे, आनंदाचं वातावरण. नाही, चांगली गोष्ट. आणि तुम्ही स्थापित केलं आणि गावामध्ये. यांच्यासाठी हे सर्व म्हणजे वन मॅनचे ग्रुप तर आहेच, पण काही जे वन मॅनच्या ग्रुपमध्ये अवेलेबल नव्हते हा. ते पण आज सर्व जुडलेले आहेत. आमच्या मंडळाचं नाव आहे विघ्नहर्ता विघ्नहर्ता. मंडळ पंचाली. अच्छा, तर खूप म्हणजे चांगलं योगदान आहे. खूप चांगली गोष्ट हो. आहे. विकी, मी तुझ्याकडे येतो. क्रिकेट, कधी असं वाटलं क्रिकेटमुळे घरचे ओरडतात म्हणजे जाऊ देत नाही खेळा, असं काही झालं का? नाही, असं तर नाही झालं. क्रिकेट मुले हा. घरचे पण सपोर्ट करतात, घरचे सर्व, अच्छा. मम्मी पप्पा. सध्या तर बेटा पण आहे. हो, आणि कधी जीवनामध्ये असं काळ आलाय की नाही मला क्रिकेट सोडावं लागेल, जीवनामध्ये अशी कधी घडण झालं काही दुःखद की तुला खूप गरज डिप्रेशन मध्ये गेलाय आणि पाठिंबा देणारा कोणाचा एक व्यक्तिमत्व कुठला आहे? बाबा आहेत. म्हणजे आमची एक वेळ असं झाली की आगोंद पंचाली टीम वेगवेगळे झाले ना, हा. तर पप्पा बोलले की आता क्रिकेट बंद करणार का बोलते. हा. तर मी बोलला बघू, आता कमीच करायला लागेल बरं. आता 2 टीम, आमची एक टीम होती तर 2 टीम झाल्यात आता बरं. तर टीम नाही खेळायला भेटणार बोलतं, हा. तर बंद करणार. तर पप्पा बोलले बंद नको करू, गावातली टीम मध्ये खेळ बोलते तू, हा. जेवढ्या खेळता येतील टुर्नामेंट तेवढ्या खेळ, एवढं अच्छा. बोलले मला. बाबा सपोर्ट बाबा करतात सपोर्ट तुम्हाला. करतात. अंकुश, तुझ्या जीवनामध्ये कधी असा काळ झालाय म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त की कामामुळे किंवा जीवनामध्ये कुठे अशी घटना झाली की तू डिप्रेशन मध्ये राहिला आणि एकटाच, म्हणजे असतो ना माणूस काळामध्ये की नाही कोणाशी बोलणार नाही डिप्रेशन मध्ये, पण तुला बॅकअप साठी कोणाचा एक व्यक्तिमत्व राहिला, प्रत्येक वेळा तुला बॅक दिला, त्याने प्रत्येक वेळा सपोर्ट केला? हा, जवळजवळ सांगायला गेलो तर बघा, मी एक एवढं सांगू शकतोय की आज हे जे विष स्पोर्ट आहे हा.
विष स्फोट आहे. आमची मैत्री जवळजवळ म्हणजे आमच्या मैत्रीला आता 5 ते 6 वर्ष झाली. बरोबर. विष स्पोर्टशी मी जोडलो. अच्छा. पण काय असतं माहितीये का, आमचा एक बर्थडे ग्रुप स्टार्ट झाला. अच्छा. बर्थडे ग्रुप स्टार्ट झाला, विश्वासने मला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं. बरोबर. ऍड केल्यानंतर विशाल दादा सांगा, अंकित दादा सांगा, बघा आम्ही पार्टीसाठी बसायचो, पण यांचं आमच्या बर्थडे पार्टीमध्ये यांचे काय विषय असायचे की कोणाला कामधंदा काय नाहीये, बरोबर. कोणाला काय कामधंदा नाही ते आम्ही तुम्हाला देऊ. बरोबर. म्हणजे अंकित दादा सांग किंवा विशाल दादा सांग यांची नेहमी हेच गोष्ट आहे. आणि आज सांगायला गेलो होतो आमच्या बर्थडे ग्रुपमध्ये विश्वास सांग, आपला रोया सांग किंवा प्रेमित पिंट्या सांग, पालन सांग, आपला यतीन राऊत, मी असे आणि तो मावशा सावळीचा चिराग घरात, असा आमचा एक बर्थडे ग्रुप आहे. पण बर्थडे ग्रुपमध्ये यांनी खरोखर म्हणजे हा क्रिकेट तर बाजूला, क्रिकेट सर्वच नाही आहे, बरोबर. पण जीवनात काहीतरी गोष्टी कमावण्याची लाईन देण्यासाठी खरोखर या विष स्पोर्टशी कोणीतरी जोडून राहा. कारण हे लोक कुठे ना कुठे म्हणजे तुला काय कमी आहे, तुला काय धंद्यामध्ये मदत लागते ते हे लोक करतात. आज सांगायला गेलो तर विश्वास सारख्याला आज त्याचा नेटवर्क महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी गाजावाजा झालाय. बरोबर. का तर त्याला विशाल दादाने एक आयडिया दिली, बरोबर. एक अंकित दादाने आयडिया दिली आणि त्या आयडियामुळे त्याचं पण नेटवर्क चांगलं जुळलं. मला विचारलं की अंकुश तुझा काय बिझनेस आहे, मी बोललो मी लँड पर्चेस वगैरे करतोय, प्लॉटिंग करून जागा विकणं हे माझं काम आहे, बरोबर. तर मी ते करतोय. त्याच्यानंतर अंकित सारखा माझ्याशी जुडला, आज आमची चांगली मैत्री झाली. कुठेतरी आम्ही ते पण थोडाफार बिझनेस करतोय. एक आम्ही आमची ओम साई ट्रेडिंग म्हणून कंपनी आहे अंकित दादानी माझी दोघांची, तर आम्ही तिकडे ऑइल सप्लाय वगैरे एमआयडीसी करतोय. म्हणजे चांगलं त्यांनी मला रुटीन दिलेली आहे. हा चांगलं म्हणजे ओळख आणि क्रिकेट आणि हा भरपूर म्हणजे विश्वास सारखाला, रोया सारखाला त्यांनी सपोर्ट केलं. एक तो मावशा त्याला चायनीज कॉर्नर साठी त्यांनी सपोर्ट केलं. मग सर्व ठिकाणी चिरागला पण एक बिझनेस करून दिला. म्हणजे विश स्पोर्टची टीम जी आहे ना खरोखर यांच्याशी जोडून राहा सगळ्यांनी. म्हणजे हे फक्त क्रिकेटच नाही, स्पोर्ट मध्ये येणार प्रत्येक विष पूर्ण होणार असं आहे. हा कारण म्हणजे विष असतील कारण यांचं कसं आहे माहिती का, क्रिकेटच नाही तर एखादा जुडला ना त्याचा घर परिवार कसं सांभाळायचं तेही ते बघतात. म्हणून यांच्याशी मला खूप आनंद वाटतो. मला पण विचार करायचा खरोखर खरोखर. ठीक आहे. आता आपण थोडं क्रिकेट बोलणार आहोत. जीवनामध्ये तू बॅटिंग करत असताना विकी ऍज अ बॅटर आहे, 1पंचायत, आता तू ओपनर बॅट्समन आहे. कधी असं वाटलं की हा गोलंदाज थोडंसं कठीण आहे मला खेळण्यासाठी, मला अडचणी येते, असं कुठलाही गोलंदाज कठीण गोलंदाज तुला खेळण्यामध्ये थोडा त्रास होतो, बॉल कसे पडतात, रेड करू शकत, असं कुठला गोलंदाज? आता नवीन आलाय बॉलर आपला आगवनचा अनुज म्हणून आहे. अनुज हा चांगला कमी अंकुश त्याच्यात तू बॉलर आहे. तुला असं कुठला बॅट्समन राहिला की हा बॅट्समन मारू शकतो, त्या बॅट्समनला मला गोलंदाज करताना त्रास होईल, कुठे टप्पा टाकू? खरं तर पूर्वीच्या काळामध्ये मला एक जब्बीरच बॅट्समॅन कठीण वाटायचा. आता बाकीचं काही वाटायचंच नाही. जबीर आहे. जब्बीर म्हणजे तुझा तो शब्द मोठा मासा झाला लागला. ते खरोखर जब्बीर गेला म्हणजे त्याच्यासमोर गोलंदाजी करायला पण मजा यायची. तो एक बॅटर ठीक चांगला आहे. आहे, पर्सन चांगला आज आहे. पण त्याचा परफॉर्मन्स चांगलाच आहे, नाही असं नाही, पण तो पण कामधंद्यात कुठेतरी अडकलेला आहे. आणि त्या कामधंद्यामुळे त्याचे ते बेट शॉट जे बाहेर निघून लेग साईडला शॉट ते कुठेतरी त्याचे कमी दिसतात. पण तो प्रॅक्टिस मध्ये असलो ना तू बोलला भल्या भल्या बॉलरला धुवून काढणार असा बॅट्समॅन आहे. नंतर वाढतो माणूस कुठे हा. वाढत नाही. Right, बरोबर? right. हे बॅट झालं आपण. नंतर एक फेवरेट टीम म्हणजे 1पंचायत सोडून त्या व्यतिरिक्त कुठली आवडते एक संघ? एक संघ कुठलाही आवडता एक संघ तुला? उनबाट संघ, जेवण उनबाट, जयवंत. सासूरवाडी दादांची. आपला कुठला संघ? मला पॅराडाईज संघ पहिल्यापासून आवडतो ना आताही आवडतो. ठीक आहे. अशी कुठली स्पर्धा आवडती स्पर्धा? तुमची स्पर्धा सोडून तुम्ही सुद्धा एक आयोजक आहे, ती स्पर्धा अतिरिक्त एक स्पर्धा आवडती स्पर्धा, अशी नाही की मोठी स्पर्धा किंवा लहान, आवडती स्पर्धा, इकडे डिसिप्लिन चांगला आहे, क्रिकेट चांगला आहे, मैदान चांगलं आहे, लाईट चांगल्या आहेत, पीच चांगली आहे, अशी स्पर्धा? दोघांना हाच प्रश्न. स्पर्धा हा. आता यावर्षी उमरळीमध्ये झाली ती आता झाली आता पहिली झाली ती पहिली पहिली झाली ती म्हणजे संतोष पाटील. संतोष पाटील. हा तुम्हाला लहान होती पण टाइम हा. टेबल एकदम. तुम्हाला
टाइम टेबल साठी नाही, कुठली सांगायला गेलो तर मला आतिश दादाची टुर्नामेंट आवडते. धर्मवीर चषक. कारण की टायमिंग टेबल चांगलं, ग्राउंड आयोजन नियोजन खूपच चांगलं असतं. ठीक आहे, बक्षीस प्राइज कमी असतात तिकडे, क्रिकेट डिसिप्लिन क्रिकेट जो करतो तो आतिश दादा करतो, खूप चांगलं करतोय. त्या म्हणजे व्यतिरिक्त कुठलाही त्रास न होताना बरोबर. प्लेअर लोकांना चांगलं करतो. हे झाले टुर्नामेंट प्लॅटफॉर्म. टीम बनवायचे, 9 प्लेअर तुला निवडायचे, 9 प्लेअर तुला निवडायचे, 2-2 प्लेअर तुमच्या टीमचे, बाकी 7 प्लेअर प्रत्येक टीम. स्टार्ट कर. 9 प्लेअर, 4 बॉलर, 5 बॅट्समन. आमच्या टीम मधले दोन प्लेअर घ्यायचे. एक मी झाला हा. आणि एक पुनीत भोईर आणि विकी भोईर. 2 झाले. तिसरा झाला जग्गू माची. जगदीश माची. 3 आणि त्याच्यानंतर झाला कृतेश गरज. 4 आणि 5 एक हार्दिक मुरबेवाला. 5 तेजस तैरे मुरबेवाला. 6 कुशल मोरे. 7 आशिष उनबटचा. 8 आणि जब्बीर भाई. हे 9 प्लेअर. त्यामध्ये ओपनर कोण असणार आहे? ओपनिंग बॅटिंगला कोण आहे? जब्बीर आणि आशिष. दोन्ही लेजेंड खेळाडू. येस, गुड चॉईस. तुमचे 9 खेळाडू. माझ्या टीम मधले 2 खेळाडू, हा. विकी भोईर. दुसरा आमचा तो बटर प्रतीक मात्रे बॉलर, ओपनर बॉलर. येस, चांगली बॉलिंग करतो. हे 2 प्लेअर माझे आवडते. येस. त्याच्यानंतर तिसरा घ्यायला गेलो तर मी जगदीश माची. जगू. चौथा जबीर खान. 4 5वा मनीष भोईर मायको. 6वा मन्याचा तो दुसरा त्याचा कुणाल केरी. 6 7वा आपला सातपाटीचा दिवेश पाटील. 6 8वा बॉलर आपला राहुल माली. हा. 9वा बॉलर सांगायला गेला तर आपल्याला ऑलराऊंडर पाहिजे टेनी. अभिषेक पटेल. या टीम मध्ये ओपनिंग कोण करेल? या टीम मध्ये ओपनिंग करायला गेलं तर मी जबीर खान आणि कुणाल केनी आणि जबीर खान. ही झाली टीम. आता मी विचारेल ऍज अ फेवरेट तुम्हाला 4 नावं देईल, त्याच्यामध्ये चॉईस करा. विराट कोहली की सचिन तेंडुलकर? विराट कोहली की रोहित शर्मा? विराट कोहली की MS धोनी? MS धोनी. का? कारण की कप्तानी खूप चांगली त्यांची झालेली आहे आणि भरपूर गोष्टी आहेत त्यांच्या चांगल्या. अच्छा, लिडिंग चांगली आहे. कॅप्टनची भारतीय संघाला उंचावर आणलं, काम खूप चांगलं राहिलं. 2 विश्वचषक, 1 चॅम्पियन्स ट्रॉफी. येस. तुम्हाला विराट कोहली की सचिन तेंडुलकर? तोच ऑप्शन. विराट कोहली सचिन तेंडुलकर. बघ, आता तेंडुलकर नाही आहे पण क्रिकेटचा देव तो आहे, म्हणून माझ्यासाठी तेंडुलकर बेस्ट आहे. पण तो नाही आहे, ठीक आहे, पण तेंडुलकर बेस्ट आहे. सचिन की विराट? म्हणजे सचिन की रोहित? अजून सचिन की रोहित? त्याच्यानंतर रोहित की धोनी? त्याच्यानंतर धोनी. म्हणजे सचिन पण आहे, धोनी पण आहे, रोहित पण आहे. 3 झाले माझे. एकच पाहिजे. एकच पाहिजे मला. सचिन की धोनी की विराट की रोहित? बघा, सचिन तेंडुलकर गॉड आहे, त्यांचं क्रिकेट बंद आहे. पण आजच्या धोनी पण आपल्याला वर्ल्ड कप आणणार एक स्वप्न 2011चं. कारण माझ्या गॉडचं पण स्वप्न होतं की एखाद वर्ल्ड कप मारूया. धोनीच्या याच्यामध्ये त्यांनी एक वर्ल्ड कप आणला माझ्या गॉडसाठी. आणि त्याच्यानंतर माझा रोहित बेस्ट आहे. रोहित बेस्ट म्हणजे हिटमॅन, मारामारीच जमते त्याला, म्हणून रोहित बेस्ट आहे. ठीक आहे, थँक्यू. आणि मुंबईचा राजा आहे शेवटी, आमच्या मुंबई राजा. रोहित माझा बेस्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं जेव्हा अनिकेत राऊतने संकल्पना आकारली, तुम्हाला इकडे बोलवलं विश कट्टा टॉक शो पॉडकास्टिंग मध्ये? तुम्ही ज्या प्रकारे विश स्पोर्ट्सवर तुम्ही जोडलात, विश नेटवर्क सुद्धा आपल्या बरोबर आहे, विश्वास पाटील आणि विश कट्टा सुद्धा, म्हणजे 3 विश आपल्या बरोबर आहेत, तर आपल्या सगळ्या विश पूर्ण होतं. त्याबद्दल कसं वाटलं? अनिकेतचा कौतुक काय सांगाल त्या व्यक्तीबद्दल? खरं तर आगला वेगळा माणूस आहे अनिकेत दादा, आणि कधी पण म्हणजे स्वतःच्या खिशातनं न विचार करताना, अच्छा, म्हणजे कुठेही त्यांनी फायनल जरी मारली, आज माझीच टुर्नामेंट गेली संतोष मोती चषक, तिकडे त्याने जवळजवळ 20 ते 30 हजार रुपये म्हणजे त्यांच्या घरच्यांना मदत केली, स्वर्गीय संतोष मोती चषकसाठी. आणि अशीच तो कुठेतरी मदत करतच असतो नेहमी. त्या अनिकेत दादासाठी सॅल्यूट आहे, कारण की स्वतःच न बघता पालघर जिल्ह्यातील क्रिकेट आपला कुठे पुढे जावं
आणि आपले प्लेयर लोक कुठे म्हणजे चांगल्यात चांगले खेळावे. खरं तर म्हणजे मुंबईच्या बाहेर जरी न्यायला सांगितलं आपल्या किंवा इंडियाच्या बाहेर न्यायला सांगितलं तर एकमेव तो अंकित दादा आहे. बरोबर तो आपल्या टीमला नेऊ शकतो पालघरच्या. बरोबर त्यासाठी त्या माणसाला सपोर्ट करा. जो आपल्याला वेळ देतो या गोष्टीसाठी त्याला तुम्ही नक्की वेळ द्या. कारण तो माणूस स्वतःचा न विचार करताना त्याला काय गरज आहे कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची. त्याला काही मोठं व्हायचं नाही मिळत. फक्त एवढंच की पालघरची पोरं कशी तयार होणार आणि कुठे क्रिकेट पुढे जाणार. बरोबर आता पण त्याने मध्येच आम्हाला सांगितलं की मध्यंतर आपलं पालघर प्रीमियम लीग बंद झालंय. पण ठीक आहे. नाही का, ते मी बोलणार होतो ते करणार आहे, परंतु बरोबर. काहीतरी विचारू चालू आहे. माझ्या कामामध्ये माझ्या ट्रक आहेत जेसीबी आहे त्याच्यामध्ये मी बिझी असायचा नाही, नेहमी. प्लॅनिंग आहे त्यासाठी ठीक आहे या दिवाळीच्या आधी आपण ती टुर्नामेंट करू. आणि असं नाही की याच्यामध्ये जी कमिटी आहे पालघरची तीच कोणाला इच्छुक असेल बिंदास या. पालघर मध्ये वेलकम आहे. पालघर हे आपलंच आहे. कारण बोईसर आणि पालघर आणि डहाणू हे काही वेगळं नाहीये. पालघर जिल्हा सांगितलं म्हणजे सर्व आपण एकत्रित आलो. बरोबर म्हणून अंकित दादाचे असे स्वप्न आहेत की सर्वांनी एकत्र या क्रिकेटला आणखीन पुढे न्या. हे अंकित दादाचे विचार आहेत आणि त्यांचे विचार आज दिसतात सर्वांच्या इंटरव्ह्यू मधून. त्यांनी जी अल्लल्ला टुर्नामेंट केली आणि कुठेतरी माझ्या टुर्नामेंटला पूर्ण मदत एखाद्या गरीब फॅमिली करतोय तर समजायचं तो कितीतरी क्रिकेटर मोठा आहे. मन तसंच आहे की कधीही तो न विचार करता कधी न बघता गरजू लोकांची मदत करतो. नक्की नक्की. मला आठवते जॉबला असताना रत्नागिरीने टुर्नामेंट जिंकली होती. विदिन 7,000 काहीतरी त्याला भेटले होते सिरीज साठी. त्याने ते तिकडे रेडी केले होते 10 गरीब पोरांचे. पहिल्यापासून विचार म्हणता आणि किती राहिली की नाही आपण आपल्यासाठी लोकांचं तरी काहीतरी एक वर्ष काहीतरी पावसाळ्यामध्ये काहीतरी डोंगर माडला इकडे सुद्धा अंकित दादाने उमरोलीची पंचालीची दिवाळीची पूर्ण टीम घेऊन टेम्पो धान्य वगैरे घेऊन म्हणजे रात्री निघाला आणि पहाटे वाटणार. खूप चांगला व्यक्ती. निस्वार्थी माणूस आहे मला असं म्हणायचं. स्वार्थी नाही निस्वार्थी काहीच नाही. आजच बघा ना तुम्ही काय गरज आहे त्याला करायचं पण तो करतोय. ठीक आहे. ग्रेट पर्सन. ठीक आहे आपण इकडे थांबूया. खूप खूप धन्यवाद विकी तुम्ही इकडे आल्याबद्दल. आणि विकी हॅपी बर्थडे परत आणि धन्यवाद. मी सुखसदीकडे थांबतोय. विश कट्टा पॉडकास्टिंग मध्ये आज होते अंकुश भोईर आणि विकी भोईर. इकडे थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.